माणसानं जे प्राप्त केलं ते उत्तम व्यवहारानं प्राप्त केलं पाहिजे. बेईमानीची कमाई माणसाच्या घरातल्या वस्तू वाढवते. ऐका, बेईमानीची कमाई माणसाच्या घरातल्या वस्तू वाढवते पण माणसाला आनंद देऊ शकत नाही. 10 वर्ष मागं जा, 10 वर्ष हे बाबाजी सगळे संप्रदायाचे निष्ठावंत बसलेले आहेत. याच्या काळात तेवढे माग नका जाऊ. 10 वर्ष यांच्या तारुण्यानंतरचा काळ. किती श्रीमंत माणूस असो गावातला, त्याच्या घरात वस्तू कमी होत्या. खुर्च्या 5 असल्या लोक जर 10 आले बैठकीत तर 1 शतरंजी टाकत होते, 5 खाली बसत होते, 5 खुर्च्यावर बसत होते. आता 50 पाहुणे आले तरी खुर्च्या आहेत आपल्या. पहिले चमचे 2च होते, उमेश महाराज, 1 खोल आणि 1 चापट. आता स्वयंपाक खोलीत 52 प्रकारचे चमचे आहेत. घरातले चमचे वाढले आणि गावातले वाढले. विठ्ठल 2च चमचे, खोल आणि चापट. भाजी पाहिजे का मेथीची खोल, भात पाहिजे का चापट. आता एवढे चमचे. मी खासदाराच्या घरी मुक्कामी होतो, ते रबराच्या दाताचा चमचा आणला त्या बाईने. म्हणे महाराज पॅच्युला घ्या. म्हटलं पॅच्युला काय? म्हणे याचे दात रबराचे आहे. म्हणजे तिनं तेल बिल लावून दिलं. म्हटलं हे काय? हे पुरा किचन सेटच आहे. म्हणे ऐका, घरातल्या स्वयंपाक खोलीत मध्ये किचन सेट आला का नाही? किचन मध्ये किचन सेट, हॉल मध्ये सोफा सेट, जेवणासाठी डिनर सेट, तरी नवरा बायको ऑफ सेट. किचन सेट ना जीवन सेट नाही होत ना बे. घरात वस्तू किती मोठे आणल्या त्यानं जीवन नाही बनत. जर वस्तूनं जीवन बनलं असतं तर ज्याच्या डोक्यावर कर्ज होतं त्याचं कर्ज बुडालं पण ते रडायला लागले, आणि ज्यांनी बंडीभर कर्जाच्या वया पाण्यात बुडवल्या ते हसायला लागले. पैशानं जर माणूस सुखी झाला असता, मी रोज विचारतो आणि तुम्हाला विचारतो, जगात सध्या 1 नंबरवर श्रीमंत माणूस आहे. या घड्याळा 1 मिनिट झाला की 55 कोटी कमावते. किती? जागे आणा तुम्ही. 55 कोटी रुपये कमावते मिनिटाला. माये कीर्तन होय लोक अर्ध गाव विकत घेते तुमचं. तो विठ्ठल त्याचं नाव जगातल्या माणसांना माहित नाही. कोण आहे 1 नंबरवर श्रीमंत सध्या जगात? भारतातले सांगू नका, अंबानी बिंबानी हे सगळे पोट्टेच्या लग्न कर्जबाजारी झाले. कोण आहे जगात 1 नंबर श्रीमंत? एलॉन मस्क. त्याच्या आधी कोण होता मला माहित नाही. तो एलॉन मस्क बी बदलला बाबू आता 3 दिवसाच्या आधी. कोणत्या कंपनीचा मालक आहे? चांगला हुशार पोरगा, टेस्ला कंपनीचा मालक. त्याच्या आधी जेफ बेझॉस होता, अमेझॉन कंपनीचा मालक. त्याच्या आधी अंबानी गेला होता, मग अंबानीले 2 जणांनी मागं. रोज श्रीमंत बदलते. एवढ्या लोकात एका जणाले नाव माहित आहे. काही म्हातारी विचारात पडले असतील, हे पण संताचं नाव सांगलं एलॉन मस्क. याच्यासाठी टाळ्या. नुसतं संतांचे अभंग नाही, वर्तमान परिस्थिती माहित पाहिजे तर संत किती मोठे आहेत हे समजते आपल्याला. एलॉन मस्क मिनिटाला 55 कोटी कमावते. त्याचं नाव एवढ्या पब्लिक मधून एकाला माहित आहे. आता जो श्रीमंत झाला तो त्यालाही माहित नाही. त्याला माहित नाही काही नवल नाही, तुम्हाला माहित नाही काही नवल नाही, ज्यानं प्रश्न विचारला त्यालाही माहित नाही. मला माझं म्हणणं आहे, याला माहित आहे एलॉन मस्क काय, याचा फायदा काय महाराज? फायदा काय? करोडपती माणसं मिनिटाला कोटी कमावतात, त्यांचं नाव जगाला माहित नाही. दुसरा प्रश्न विचारू. आजही इंद्रायणीच्या काठी संध्याकाळी रूप पाहता लोचनी शब्द कानावर पडले. माऊलींच्या मंदिराच्या कळसाकडे पाहिलं माणसानं तरी डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. त्या माऊलीचं नाव जगातल्या पैदा झालेल्या 6 महिन्याच्या बच्च्याला सांगायच्या अगोदर फोटो दिसते माऊलीचा भिंतीवर. कमाई म्हणतात. जो मिनिटाला 55 कोटी कमावते त्याचा पत्ता जगाला नाही. जो महिन्याला 2.5 लाख रुपये कमावते त्याचा पत्ता जगाला नाही. पण ज्यानं स्वतःचं अस्तित्व समाजासाठी खर्ची घातलं, लोक त्याच्या पायावर नतमस्तक होतात. कारण महत्व पैशाला नाही. यूं तो रिश्वत के पैसों से सारा घर भर जाता है, लेकिन हाँ इससे दुआओं का असर जाता है. पैशानं काही हरकत नाही, नाही समजलं तर पुढच्या वर्षी बाजूला टाका.
पण पैसा मेहनतीनं कमावलेला नसेल तर 3 मजली बिल्डिंग सुद्धा खायला उठते. आणि मेहनतीच्या घामाच्या पैशानं 10 बाय 10च्या खोलीत जीवनभर राहण्याची वेळ येते. पण 10 बाय 10च्या खोलीत सुद्धा इमानदारीच्या कमाईनं कमावलेला असेल, किती मोठा माणूस आला आणि त्याला जर त्या घरात आल्यानंतर आनंद वाटत असेल, करोडपती 4 मजलीवाला नाही, तुम्ही 10 बाय 10 वाले लक्षात घ्या. पैसा हा वस्तू मोठी नाही आहे, तो कुठून मिळवला जातो हे महत्वाचं आहे. म्हणून समाजात मेहनतीनं पैसा मिळवतो त्याला महत्व आहे. आणि मेहनत करणाऱ्यानं जर बापाच्या पुढे हात पुढे केला तर बाप त्याला आनंदानं पैसे देते, कारण बापाला माहित आहे हा महिनाभर कष्ट करते. बेईमानीच्या पैशानं घर भरणारा आणि आयत खाऊपणे लोकांच्या पुढे हात पसरवणारा नालायक असतो. पण कष्टाने जो पोरगा वागतो त्याला बाप सुद्धा एखाद्या महिन्याच्या तारखेला विचारते, बाबू खर्चा पाण्याला काही पाहिजे का, कारण बापाला त्याच्याकडे पाहून आनंद होतो. जगाच्या मार्केटमध्ये देवाच्या पुढे डोकं टेकून मागणारे लाखो जन्माला आले, पण वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री तुकोबारायांना जगाच्या मालकानं आपलं पोरग काहीतरी चांगलं करते म्हणून पाहिलं. तुकोबांना जवळ बोलावलं, म्हटलं तुम्हाला काही पाहिजे का. तेव्हा तुकोबारायांनी जगाच्या मालकाला स्वतःसाठी नाही आपल्यासाठी एक गोष्ट मागितली, अभंगाच्या पहिल्या चरणात.